ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण भगवद्गीतेचा आज 13वा अध्याय बघणार आहोत। 13व्या अध्यायातला पहिला श्लोक आज आपण घेणार आहोत आणि तो असा आहे, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञम् इति तद्विदः। क्षेत्रज्ञम् इति तद्विदः। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञ इति तद्विदः। तर 13व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे। आता इथे भगवंत आपल्याला काय सांगतात, इथे सगळं ज्ञान मार्गावर सांगितलेलं आहे। आपण 12वा अध्याय बघितला भक्ती मार्ग, इथे भगवंत ज्ञान मार्गाविषयी बोलत आहेत। तर ज्ञान मार्गामध्ये 2 गोष्टी आवश्यक आहे, एक म्हणजे विवेक, दुसरं म्हणजे विचार। विवेक आणि विचार हा ज्ञान मार्गाचा पाया आहे। तर इथे विवेक काय पाहिजे, तर इथे भगवंत म्हणतात इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते। अर्जुना हे लक्षात ठेव, हे शरीर काय आहे, इदं शरीरम, हे शरीर हे क्षेत्र आहे। आता ह्या शरीराला अनेक प्रकारे उपमा दिलेले आहे। कुठे पुरी म्हटलं आहे, कुठे रथ म्हटलं आहे। आपण बघतो शास्त्रामध्ये एक देह म्हटलं आहे। देह आणि देही 2 गोष्टी आहेत। तर इथे अशा प्रकारे वेगवेगळ्या इथे त्याला उपमा दिलेल्या आहे। इथे भगवंतानी ह्या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे। तर क्षेत्र का म्हटलं, क्षेत्र म्हणजे जमीन, क्षेत्र म्हणजे शेत। आता हे शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे हे शेतासारखं आहे। म्हणून तर रामप्रसाद म्हणतो, मन रे कृषिका जानोना, मानव जमीन रहिलो पतीत, आबाद केले फळतो सोना। अरे मना, तुला शेतीचं कामच करता येत नाही, तुला हे शेत मिळालेलं आहे पण तुनं त्याची चांगली मशागतच केली नाही, त्यामुळे ती जमीन पडीत राहील। म्हणजे बरोबर इथे पण भगवंत तेच म्हणतात, तुम्हाला हे क्षेत्र दिलेलं आहे, हे शेत दिलेलं आहे। हे शरीर म्हणजे एक शेत आहे। आता हे शेत आपल्याला मिळालेलं आहे, पण लक्षात ठेवा हे शेत परमनंट नाही, आपल्याला काही काळासाठी वापरायला दिलेलं आहे। आपण या शेताचं मालिक नाही। जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्याला ह्या शेताचा उपयोग करायचा आहे, त्यानंतर हे शेत राहणार नाही। तेव्हा या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणं, या शेताची चांगली मशागत करणं आणि आपल्या भविष्याची तरतूद करणं हे शेताचं महत्त्वाचं स्थान आहे। आता शेतकऱ्याने जर शेताकडे दुर्लक्ष केलं तर तो वर्षभर खाणार काय, त्यानं शेतामधून उत्पन्नच काढलं नाही तर त्याचं भविष्यात काय होईल। म्हणून जो बुद्धिमान शेतकरी असतो तो चांगली मशागत करून चांगलं उत्पन्न काढतो। कमीत कमी 1 वर्ष तरी त्याला काही काळजी करावी लागत नाही, 1 वर्षाच्या सगळ्या गरजा त्यामध्ये पूर्ण होतात। इथे तर आपल्याला हे शरीर पूर्णपणे सोडूनच द्यायचं आहे। पुन्हा पुन्हा शरीर कशाला घ्यायचं, तर शेतकरी घेतो शरीर 5 वर्ष 10 वर्षाच्या लीजवर। आपल्याला हे लीज मिळाली आहे 50, 60, 70, 80, 100 वर्षापर्यंत। आता यामध्ये आपण एवढी काही तरतूद करून ठेवली पाहिजे की पुन्हा हे शेत घेण्याची आपल्याला गरजच राहिली नाही पाहिजे। म्हणजेच आपण ह्या शरीराद्वारे मुक्त झालो पाहिजे। हे शरीरसुद्धा एक बंधनच आहे।
तर या शरीराच्या बंधनातून मुक्त होता यावं म्हणून तर हे शरीर मिळालेलं आहे. म्हणून भगवंत इथे स्पष्ट सांगतात की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे, हे विसरू नको. हे शरीर म्हणजे रथ आहे. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तु. तर हे शरीर रथ आहे आणि आत्माच त्यामध्ये रथी आहे. या शरीराचा रथाचा मालक आहे, हे तू विसरू नकोच. हे आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की देह येतो आणि देह जातो, पण देही कायमचा राहतो. गीतेमध्ये म्हटलं आहे, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्व भारत. तर देही नित्यमवध्योयम, या देहामध्ये जो देही आहे तो अमर आहे, कायमचा राहणारा आहे. हे शरीर मात्र जाणार आहे. ह्या शरीराचा काहीही भरोसा नाही. तेव्हा हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, हे काही आपोआप मिळालेलं नाही. आपण काहीतरी पुण्यकर्म केलेलं असलं पाहिजे. पुण्यकर्माच्या बदल्यामध्ये हे शरीर आपण विकत घेतलेलं आहे. कारण तुम्ही शेत जेव्हा घेता तेव्हा त्या शेतमालकाला पैसे द्यावे लागतात, त्याशिवाय तुम्हाला शेत देत नाही. म्हणून आपण हे शरीर प्राप्त करण्यासाठी पुण्यकर्म दिलेलं आहे, पुण्यकर्माचा मोबदला दिलेला आहे. नाहीतर 84 लक्ष योन्यामध्ये हे मनुष्य शरीर लाभणं किती सौभाग्याची गोष्ट आहे आणि किती दुर्लभ आहे. म्हणजे आपोआप काही मिळालेलं नाही. आपण त्यासाठी पूर्व जन्मामध्ये प्रयत्न केलेले असणार आहे. म्हणून ज्या जन्मात आपल्याला मनुष्य देह मिळाला, आता हे शेत तर तुम्हाला मिळालं आणि ते सुद्धा तुम्हाला 70-80 वर्षापर्यंत मिळालेलं आहे. आता लोकांना या शेताची मशागत कशी करावी हेच माहिती नसते. हे शेत तर घेतात. आता बघा शेतकरी आता शेतावर खूप कर्ज काढतात आणि खूप कर्ज काढतात आणि शेताला वापरतच नाही. बाकी कामासाठी ते पैसे वापरतात, शेतावर वापरत नाही. आणि मग जेव्हा कर्ज परतफेड करण्याची वेळ येते तेव्हा मग आत्महत्या करतात. अरे बाबा, आत्महत्या करण्यापेक्षा जर व्यवस्थित काळजी घेतली असती, सुरुवातीपासूनच जर त्या पैशाचा शेतासाठी उपयोग केला असता, तर तुला ही आत्महत्या करायची वेळ आली नसती. आता जे ह्या शरीरामध्ये असणारा आत्मा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि ह्या जगामध्येच अडकून पडतात, या जगामध्ये वाईट कर्म करतात, त्यांना म्हटलं आहे आत्महनो जनाः. कारण दोनच गोष्टी आहे, पाप आणि पुण्य. आता नफा आणि तोटा. आता शेतीमध्ये तोटा कशामुळे येतो? निष्काळजी केल्यामुळे. तेव्हा इथे आपण निष्काळजी करतो आणि पाप कर्म करून पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करत नाही. आता जर आपण या शरीराद्वारे काहीही पुण्यकर्म केलं नाही, सगळ्या वाईट गोष्टीच करत राहिलो, तर एकतर हे शरीर आपल्याकडून काढून घेतलं जाईल, पुन्हा मिळणार नाही. आणि आपण एवढी चांगली संधी गमावली आणि मग आपल्याला आत्महत्या करायची पण वेळ येऊ शकते. कारण पाप जर केलं तर त्याची सजा मिळणारच. आपण त्याचा विचार करत नाही. म्हणजे इथे आपल्यामध्ये विवेक पाहिजे की अरे बाबा, हे शरीर मिळालेलं आहे, अतिशय दुर्लभ आहे, ह्याचा उपयोग फालतू गोष्टीसाठी करायचा नाही, ह्याचा उपयोग या जगातल्या वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी करायचा नाही, तर आपल्या परलोकाचं हित कसं होईल यासाठी पण आपण बघितलं पाहिजे. म्हणजे या शरीराद्वारे काही सत्कर्म पण घडली पाहिजे, काही साधना पण घडली पाहिजे. म्हणजे याच जन्मामध्ये आपण आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो. आता हे माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असूनही न केल्यामुळे आपण आपला स्वतःचा घात करून घेतो. म्हणून भगवंत इथे आपल्याला सावध करून देत आहे की अर्जुना, लक्षात ठेव, हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. हे शरीर म्हणजे तुला दिलेलं शेत आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे क्षेत्र आहे, हे लक्षात ठेव. आणि हे क्षेत्र कोणाचं आहे? एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. आणि ह्या क्षेत्राला जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ आहे. तो क्षेत्रज्ञ आहे, ह्या क्षेत्राला जाणतो.
म्हणजे तो या शरीररूपी क्षेत्रामध्ये बसलेला आहे. ही त्याची पुरी आहे. तो या पुरीमध्ये बसलेला आहे. तो राजा आहे, या महालामध्ये बसलेला आहे. आता तो आहे क्षेत्रज्ञ. त्याला या क्षेत्राचं संपूर्ण ज्ञान आहे. किती वेळा शरीरं घेतली, किती वेळा शरीरं सोडली, काय कर्म केले, काय कर्म केले नाही, हे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. कारण तो कायमचा आहे. शरीरं बदलली पण त्यामध्ये असणारा मालक मात्र आहे तिथे. त्या मालकाला माहिती आहे कितीदा आपण शरीर घेतलेलं आहे आणि प्रत्येक शरीरामध्ये आपण काय काय केलेलं आहे हे त्याला माहिती आहे. कारण तो शरीरापासून वेगळा आहे. तो शरीरामध्ये वास करणारा आहे. तो नित्य राहणारा आहे. हे शरीर गेलं तरी काही फरक पडत नाही. तो दुसरं शरीर पुन्हा घेऊ शकतो, निर्माण करू शकतो. म्हणजे हे बघा, जो आतमध्ये आहे, जो मालक आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे हे क्षेत्र आहे आणि तो क्षेत्रज्ञ आहे. त्याला आपण जीवात्मा म्हणतो. त्या जीवात्मा का म्हणतो? कारण तो या शरीराशी एक झालेला आहे. जर शरीर धारण केलं नाही तर तोच परमात्मा आहे. आता परमात्म्याला काही शरीर धारण करायची गरज नसते, पण हा जीवात्मा चांगले वाईट कर्म केल्यामुळे याला शरीर धारण करावं लागतं. आणि तो जीवात्मा त्या परमात्म्याचाच अंश आहे. तो काही त्यापासून वेगळा नाही आहे. पण हे तो विसरलेला आहे. ह्या जगामध्ये आल्यानंतर तो विसरलेला आहे की आपण ब्रह्मच आहो. जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा कळेल. ब्रह्मविद ब्रह्मयो भवती. जो ब्रह्मज्ञानी होते तो ब्रह्मच होऊन जातो. तेव्हा आपल्या आतमध्ये जे आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे. तोच भगवंत आहे. पण हे आपण विसरलो आणि या शरीरावर आणि या जगावर आसक्त झालो, म्हणून आपल्याला हे जीवत्व प्राप्त झालं. पण जीव जरी असला तरी त्याला ज्ञान आहे. तो ज्योतिर्मय आहे. तो हृदयामध्ये आहे. त्याला माहिती आहे की शरीर मरणार आहे. म्हणून आपल्याला हे अवतार किंवा महापुरुष पुन्हा पुन्हा सांगतात की अरे, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे त्याला जाणून घ्या. त्याला जाणून घेण्यासाठी हे शरीर आहे. त्यासाठी प्रयत्न करा. ह्या जगातल्या भौतिक गोष्टीच्या मागे धावू नका. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही आणि आपण फालतू गोष्टीसाठी एवढं चांगलं यंत्र वापरतो आणि शेवटी हे यंत्र आपण नष्ट करतो. आपण नुसते वाईट कर्म करत जातो आणि काहीही पुण्यकर्म करत नाही, उपकार करत नाही, साधन भजन करत नाही आणि शेवटी पश्चाताप करतो की एवढी चांगली संधी मिळूनही आपण जीवनामध्ये काय कमावलं. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. इथे कधीही कन्फ्युजन होता कामा नये की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि हे काही कर्म करण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. याचं प्रयोजन काय आहे? पण आपण हे विसरतो आणि आपल्याला इंद्रिय दिलेले आहे. आता इंद्रिय आहे आणि या जगामध्ये विषय आहे. तेव्हा मनुष्य काय करतो? आपल्या आतमध्ये असलेल्या परमेश्वराला विसरतो आणि ह्या जगाच्या मागे धावतो. ह्या जगामध्ये भोगवस्तू आहे आणि इंद्रियांना आणि मनाला तेच पाहिजे असते आणि त्यामुळे तो त्यामध्ये अडकतो. त्याला कळत नाही की ह्या गोष्टी आपल्या बंधनाला कारणीभूत आहे. आपण जर याच गोष्टीच्या मागे धावत राहिलो तर आपल्यामध्ये आणि पशुमध्ये फरक काय? पशु पण तेच करतात आणि आपल्याला हा जन्म मिळाला की आपण कंट्रोल करू शकतो. आपण इंद्रियावर निग्रह करू शकतो, मनाचा कंट्रोल करू शकतो, मन आपलं पवित्र करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. आपण शास्त्र वाचू शकतो, गुरुकडे जाऊ शकतो. आपण हे सगळं करू शकतो जे की पशुपक्षी करू शकत नाही. मग आपल्याला एवढी चांगली संधी मिळाल्यानंतर सुद्धा आपण ह्या जगाच्या मागे धावणं, ह्या जगातल्या गोष्टीवर आसक्त होणं. लोक पैशावर आसक्त होतात, नामयश पाहिजे, भोग पाहिजे, सगळे आपले लोक पाहिजे, मी आणि माझं घर पाहिजे. म्हणजे ह्या नश्वर गोष्टीच्या मागे धावून एवढं मोलाचं आयुष्य नष्ट करतो. पण आपल्यामध्ये सोनं दडलेलं आहे, आपल्यामध्ये हिरा दडलेला आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष कधीच नसतं कारण मनच आपलं बहिर्मुख आहे. त्यामुळे बाहेरच आपण बघतो. आईच्या गर्भामध्ये असताना आपण अंतर्मुख राहतो, पण जगामध्ये आल्यावर हे सगळं जग दिसतं
आणि हे दिसल्यानंतर इतकं काही मोहक, इतकं काही आकर्षक, तर आपण या जगाच्या मोहात पडतो आणि तिथेच आपण फसतो. आपल्याला कळत नाही की आपण फसलेलो आहे. या बंधनातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, हा कधी आपण विचारच करत नाही. म्हणून भगवंत आपल्याला सावध करून देतात की इथे आपल्यामध्ये विवेक जागा झाला पाहिजे की हे शरीर म्हणजे काही मी नाही. ह्या शरीरामध्ये राहणारा खरा खरा मी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे. हे शरीर तात्पुरतं मला मिळालेलं आहे आणि हे सुद्धा काही कर्म करण्यासाठी मी या जगामध्ये आलेलो आहे आणि ते कर्म मला करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्म म्हणजे मला या शरीराच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. मला मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी हे शरीर मिळालेलं आहे. तोच या शरीराचा एकमेव उद्देश आहे. तो मी मृत्यूपूर्वी प्राप्त करून घेतला पाहिजे, नाहीतर पुन्हा मला हे शरीर घ्यावं लागेल. आणि शरीर घेतलं की मग शरीराचे सगळे दुःख कष्ट घ्यावेच लागणार. कारण शरीर घेतल्यावर या जगामध्ये आपल्याला माहिती आहे जन्म आहे, मृत्यू आहे, व्याधी आहे, सगळंच आहे. हे सगळंच्या सगळं आपल्याला घ्यावं लागेल. जवानपणामध्ये, तरुणपणामध्ये काही वाटत नाही, पण म्हातारपणामध्ये जेव्हा कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात तेव्हा आपल्याला कळतात की शरीर धारण करणं किती कष्टाचं आहे. आपल्याला कळत नाही सुरुवातीला, पण नंतर कळते की हे शरीर आपण कशाला धारण केलं. एवढे सगळे दुःख भोगावे लागतात. हे शरीर लवकरात लवकर गेलं तर बरं, म्हणजे असं वाटायला लागतं, कारण ते सहन होत नाही. एवढे दुःख आपल्याला भोगावे लागतात. आता हे सगळं कशाचं कारण आहे? अज्ञानाचं. अज्ञानामुळे आपण स्वतःला शरीर समजलो, तर आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याच्यामध्ये मुळीच दुःख नाही. तो कायमचा आनंद स्वरूपच आहे, सगळं ज्ञान स्वरूप आहे. पण ते ज्ञान आपण प्राप्त करू शकलो नाही. एवढी चांगली संधी मिळूनसुद्धा आपण विवेकच केला नाही. काय अनित्य आणि काय नित्य, आपण अनित्य गोष्टीच्या मागेच धावत राहिलो. या अनित्य गोष्टींवर आपण आसक्त झालो आणि एवढं आसक्त झालो की आपण आपल्यावरच बंधनं निर्माण केली. आत्म्यावरची बंधनं आपण वाढवली. आता आत्म्याची बंधनं वाढवली, पण त्याला मोकळं करण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही. म्हणून आता आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि तोही कोणता जन्म मिळेल याची काहीच गॅरंटी नाही. यावेळेस मनुष्यजन्म मिळाला, पण आपले जर कर्म या जन्मामध्ये वाईट असेल तर कदाचित आपल्याला पुन्हा मनुष्यजन्म मिळणार पण नाही. कारण 84 लक्ष योन्या आहे, त्यामध्ये आपल्याला एक जन्म आहे मनुष्याचा. म्हणजे किती दुर्मिळ संधी आहे. म्हणून ही संधी आपण कधीही गमावता कामा नये. म्हणून भगवंत सावध करून देतात की अर्जुना, हे लक्षात ठेव की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. हे शरीर म्हणजे कार्य करण्यासाठी दिलेलं आहे. यामधून तुला उत्पादन काढायचं आहे, सत्कर्माचं उत्पादन काढायचं आहे, चांगले कर्म करायचे आहे, उपकार करायचे आहे. तुमची पुण्याची कमाई वाढली पाहिजे आणि पापकर्म कमी झाले पाहिजे, मन पवित्र झालं पाहिजे. त्यासाठी हे शरीर दिलेलं आहे. तर कधीही दुर्लक्ष करू नका. आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, जो उद्देश आहे, त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. संसार करा, पण या संसारामध्येच अडकू नका. अनासक्त राहून संसार करा आणि आसक्त कशावरही होऊ नका. हे सगळं महामायेचं राज्य आहे. ती महामाया आपल्याला प्रलोभित करते आणि आपण त्या महामायेच्या जाळ्यात अडकतो आणि अडकलो की मग आपली काही मुक्ती होत नाही. ती आपल्याला अशी काही अडकवून ठेवते की आपण त्या जाळ्यातून बाहेरच पडू शकत नाही. म्हणून भगवंताला पुन्हा पुन्हा यावं लागतं. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की अरे, विद्येचा संसार करा, अविद्या मायेचा संसार करू नका. अविद्या मायेत जर तुम्ही गेला तर तुम्ही या संसारामध्ये बुडून जाल. तुम्ही आसक्त होऊ नका. संसारात राहा, पण हा संसार तुमचा नाही. ही माया तुमची नाही, भगवंताची आहे. हे लक्षात ठेवा. भगवंत त्यांच्या मायेमुळे आपल्याला बांधून ठेवत आहे. म्हणून आपण ही माया दूर करून भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताला शरणागत झालो पाहिजे आणि काहीतरी चांगले कर्म करून आपलं मन पवित्र केलं पाहिजे. तेव्हाच ह्या शरीराचा योग्य वापर झाला असं म्हणता येईल. आणि हेच भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते
एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. ह्या क्षेत्राला जो जाणतो, जो साक्षी आहे, जो सगळं काही जाणतो आणि तो आहे क्षेत्रज्ञ. तो शरीरामध्येच आहे. चांगल्या वाईट कर्माचं फळ देतो. तो सगळे चांगले आणि वाईट कर्म केलेले त्याला सगळं माहिती असते. आपण त्याच्यापासून काहीही लपवू शकत नाही, कारण तो आपल्यासोबत नेहमीच आहे. असं समजू नका की कोणीच तुम्हाला बघत नाही. तुम्हाला बघणारा कोणीतरी आहे आणि तो पण तुमच्या आतमध्येच आहे. म्हणून तुमची सुटका नाही. तुम्ही त्याला बायपास करू शकत नाही. तो सगळं काही रेकॉर्ड ठेवतो आणि शेवटी तुमच्या कर्मप्रमाणे तुम्हाला कर्मफळ देतो. मग सगळंच घ्यावं लागेल. ईश्वर काही पार्शालिटी करत नाही, इम्पार्शियल आहे. तुम्ही जे कराल ते भोगावंच लागेल. तुम्ही तिथून सुटू शकत नाही, कारण तो सगळं आतमध्ये बसून बघतोय तुम्ही काय करता ते. म्हणून भगवंताकडे तुम्ही मन वळवा. भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या चरणी भक्ती प्राप्त करा. आणि या जगावर हे जे क्षेत्र आहे, शरीरही आहे आणि जगही आहे, क्षेत्रच आहे, याला खूप जास्त आसक्त होऊ नका, तरच जगात येण्याचं सार्थक होईल. हेच भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.